सुषेणने बघितलं असतं तर खेळच संपला असता. सुषेणने पाहिलं असतं तर सुषेण संपला असता. तू गेलाय त्याच्या मागे जा आणि काम पूर्ण कर. आता थेरड्याला उत्तर देऊ शकलीस कारण मी तिथे होते, पण दरवेळेला असं होणार नाहीये. तेव्हा सावध राहा आणि काम पूर्ण कर. जा. अद्वैत साहेब, साहेब, काय झालं? नाही, काही नाही. जे काही सुरू आहे तसा विचार करत होतो, बाकी काही नाही. अस्तिका जवळ कोण आहे आता? आबा तर नाही आहेत ना? सांगा ना, कोण आहे तिच्या जवळ? आत्या थांबल्यात. आणि आबा पण तिथेच आहेत का? आबा? आबा, मी तुम्हालाच बघायला येणार होते. अस्तिका सोबत नका थांबत जाऊ तुम्ही. डॉक्टर काय म्हणाले? काय झालं होतं तिला? आबा, आता तुम्हाला सगळंच कळलंय ना, सगळं स्पष्ट झालंय. आबा, देवी आईने सुद्धा तिचा निकाल दिलाय. मी नेत्र आहे. अद्वैत साहेब, आबांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी बरोबर दिली. उलट तिने काय केलं? तिने आबांच्या नाश्त्यात काहीतरी मिसळलं होतं. बरं झालं ना मी तिला ते खायला लावलं. ते खाऊन ती चक्कर येऊन पडली. आबा, समजा जर तसं झालं नसेल तर अजूनच स्पष्ट आहे ना सगळं. तिला तुमच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत नव्हती म्हणून तिने चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलंय. काहीतरी बोला ना तुम्ही दोघं. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का की मीच नेत्र आहे? दोन्ही बाजूनी आता सिद्ध झालंय की मी नेत्र आहे आणि ती अस्तिका आहे. विरोचकांनी तिला माझा चेहरा दिला. एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुमचा विश्वास बसत नसेल यावर, तर मग अनर्थ अटळ आहे. मी खरंच सांगतेय आबा, मीच तुमची नेत्र आहे. साहेब, मीच नेत्र आहे तुमची.
देवी आई, आता तूच काय तो मार्ग दाखव. योग्य बोललीस. आता या संकटातून देवी आईच मार्ग दाखवेल. आबा, तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आबा, मी देवी आईची खोटी शपथ घेईन का? डोळे पूस पुरी. मलाच माझ्या नेत्राला ओळखता येत नाही. याहून वाईट काही असूच शकत नाही. हे बघ, मला नाही माहित तू माझी नेत्र आहेस की नाही. देवी आई माझी परीक्षा घेते. पण तूच जर माझी खरी नेत्र असशील तर स्वतःची काळजी घे. आम्हाला आमच्या नेत्राची गरज आहे. आबा, तुमच्या लेखी मी नाही सिद्ध करू शकले की मीच नेत्र आहे आणि ती असते काय. पण तिने सुद्धा कुठे सिद्ध केलंय काही. विरोचक देवी आईने मला दिलेल्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतोय आबा. पण मी तुम्हाला वचन देते, देवी आईने मला जे कार्य दिलंय ते मी सुरूच ठेवेन. आता जे काही घडलंय त्यामुळे विरोचक शांत बसणार नाही. तो नक्की काहीतरी अनर्थ घडवण्याचा प्रयत्न करेल. मला आता तयार राहायला हवं. पण आबा, आता तुम्ही इथे नका थांबू. तुम्ही वावशीला परत जा. जर तुम्ही इथे थांबलात तर विरोचक कधीही तुमचा घात करू शकतो. अद्वैत साहेब, आबांना आता इथून निघू दे. आबा बरोबर बोलतीये. अद्वैत, अरे पण आबा, खरी नेत्र कोण हे आपल्याला अजून कळायचंय. आणि तुम्ही इथे थांबण्यात सुद्धा रिस्क आहे. प्लीज. ठीक आहे. आता जे काही करायचंय ते देवी आईच करेल. आता सगळं देवी आईच्या हातात आहे. मी ड्रायव्हरला सांगतो, तो सोडेल तुम्हाला. हो, पण आधी त्या नेत्राला बघून येतो. नेत्रा, डोळे उघड बाळा. डोळे उघडतेस ना? मला सांग, तुला काही त्रास होतोय का? हा? नेत्रा बाळा, पाणी आणून देऊ तुला? हा, काही खायला करून देऊ? डोळे उघड ना.
नेत्रा, अजून पूर्ण शुद्धीत नाहीये ही. पोरी, मला माहित नाही तूच माझी नेत्र आहेस की नाही. मीच माझ्या नेत्राला ओळखू शकत नाहीये. याहून वाईट काही असूच शकत नाही. देवी आई माझी परीक्षा घेते ग. आता एवढंच सांगेन, तूच माझी नेत्र असशील तर स्वतःची काळजी घे ग पोरी. आम्हाला आमच्या नेत्राची गरज आहे. नेत्रा, नेत्रा बाळा बघ, आबा आले तुला भेटायला. तू त्यांच्याशी बोलणार नाहीयेस का? उठ ना नेत्रा, बघ. आबा, का कुणास ठाऊक मला वाटते हीच आपली नेत्र आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण आहे आपली नेत्र? आबा, गाडी तयार आहे. आबा, मी म्हणाले होते ना तुम्हाला, त्या आस्तिकाजवळ नका जाऊ तुम्ही. आणि काकू, तुम्ही सुद्धा आता इथे फार वेळ नका थांबू. चला आबा, काळजी घ्या. नेत्रा, माझा विश्वास बसलाय की तूच आमची नेत्र आहे. तू अजिबात काळजी करू नकोस हा बाळा. मी करते काहीतरी, करते. गेला थेरडा? नाही, घालवावं लागला. शेखर कुठे? तो आणि त्याची लाडकी सावत्र बहीण गच्चीवर आहेत. पुढे काय करायचं त्याचं प्लॅनिंग सुरू असणार. काहीही झालं तरी हे लोक शांत बसणार नाहीत. काही ना काही करत राहणार. आज जे झालं, नेत्रा अगदी तोंडावर पडली.
पण तरी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही ते. का? मी चांगलं ओळखते यांना. काहीतरी उपद्व्याप सुरू असणार त्यांचे. एखाद्या गोष्टीच्या मागे लागले ना की ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत मागे हटत नाहीत ते. नेत्रा हरली आहे, पण तरी सुद्धा आपण जिंकलोय असं नाही. तुझा संघर्ष सुरूच राहणार. विरोचका, तुम्ही आदेश द्या, मी तयारी करते. सुषेणचा सूड, अद्वैतला संपवायचं. अद्वैतला मारायचं, पण त्याचं सगळं खापर नेत्रावर फोडायचं. विरोचका, मी एक बोलू का? जर आपण अद्वैतच्याच हातून नेत्राला संपवलं तर अद्वैतला का जिवंत ठेवायचंय तुला? सुषेणचा सूड घ्यायचाय, अद्वैतला मारायचंय म्हणून इतकी युग भटकलीस तू. मग आता त्याला जिवंत का ठेवायचंय? नाही विरोचका, त्याला मारायचंच आहे. पण जर सगळ्यांना एकत्र आणणारा धागाच छाटला, म्हणजे जर नेत्रालाच संपवलं तर सगळे दुबळे होतील. नाही, अद्वैतला संपवायचं. मग नेत्रा दुबळी होईल, हरेल, खचून जाईल. तेच हवंय मला सगळ्यात आधी. म्हणून अद्वैतला संपवायचं. उद्या रात्रीच संपवायचंच त्याला. तुझं विष त्याच्यावर काम करणार नाही, म्हणून सूर्याने गळा कापायचा त्याचा. मुंडकं धडा वेगळं करायचं. त्याच वेळी नेत्रा तिथे पोहोचेल अशी व्यवस्था करेन मी. मग नेत्राच्या हातात सुरा द्यायचा आणि आरडाओरडा करायचा की नेत्रानेच अद्वैतला संपवलं. सगळं ठरल्याप्रमाणे झालं ना तर अख्खं मैदान मोकळं होईल आपल्यासाठी. मग नेत्राची आणि इंद्राणीची शक्ती वापरून हे युद्ध आपण जिंकायचं. त्या त्रिनयनेचं अस्तित्व संपवून टाकायचं. जा कामाला लाग. आजचा अर्धा दिवस आणि पुढचा एक असा 1.5 दिवस आहे तुझ्याकडे. या 1.5 दिवसात सगळी तयारी कर. सुरा बेडरूम मध्ये कसा आणायचा, कधी आणायचा, कुठे ठेवायचा, अद्वैत कधी झोपतो, तो गाढ झोपल्याची खात्री कशी करून घ्यायची, या सगळ्याचा अभ्यास कर. अद्वैतला संपवायचं हे निश्चित. कामाला लाग. जशी आपली आज्ञा विरोचका.